हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आम्ही आलो छत्तीसगडमध्ये आणि आल्यापासून काही ब्लॉग जास्त केला नव्हता, तर आज म्हटलं की ब्लॉगला सुरुवात करूया। येऊन 1-2-3 दिवस झालेले आहेत आणि आता सगळ्यात पहिला तर प्रयत्न असा आहे की आयुषची आणि आदिराजची स्कूलची ॲडमिशन करून घ्यायची आहे, कारण 2-3 दिवसात फौजींना परत ड्युटीवर जायचं आहे। त्यामुळे मग आम्ही आता इथे एक कॉन्व्हेंट स्कूल आहे हॉली क्रॉस, तिथे आलोय। नवीन राज्य, नवीन शहर आणि नवीन घरातली ही पहिली थाळी। या मग जेवायला। इथून आता पुढचा ना दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। तर आम्ही आज निघालोय महामाया मंदिरला। तर इथे खूप फेमस असं मंदिर आहे हे, आणि त्याच असं म्हणतात की त्याच मंदिरा म्हणजे त्याच देवीच्या नावावरून हे अंबिकापूर हे नाव पडलं या शहराचं। तर चला मग आता म्हणलं फौजींची उद्यापासून पोस्टिंग म्हणजे ड्युटी स्टार्ट होणार आहे, त्यामुळे मग चला म्हणले फौजी म्हणले की जाऊन येऊया मंदिरमध्ये। आणि त्याआधी इथे एक हनुमानाचं पण मंदिर आहे, हनुमान आणि राम सीता आणि शिव मंदिर असे कंबाईनमध्ये हे 3 मंदिर आहे तिथे। तर इथूनच चाललं होतं की मग म्हणलं की आज शनिवार होता, मग म्हणलं की शनिवारी मग आपण जाऊन येऊया दर्शन घेऊन। आणि आता चाललो आहे आम्ही मंदिरमध्ये। पकडसो ना त्याला, ही क्या तू पटकन र ऐक ग। तर असं हे हनुमान, राम, लक्ष्मण, सीता आणि शिव मंदिर आहे। तर इथे ना मंदिरमध्ये सगळेच हनुमान चालीसा वाजत होते, म्हणून मग आम्ही पण वाचतोय। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिव लोक उजागर, रामदूत अतुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुतन, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन बिराज सुबेस, कानन कुंडल कुंचित कैसा, हाथ वज्रो ध्वजा बिराजे, कांधे मूज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन, विद्याबान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। तर आता गावी असताना ना मी दर शनिवारची हनुमान चालीसा वाचायची, त्यामुळे बऱ्यापैकी मला पाठ होती आणि म्हणजे झाली आहेत बऱ्यापैकी। तर आता आम्ही पोचलोय मंदिरमध्ये, महामाया मंदिरमध्ये। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महामाया मंदिर, पोरांना फ्री जागा मिळाली, पळायला चालू। स्लो मोठं वडाचं झाड, 2-3 आहेत। ए तुला माहिती आहे का चाललायस पुढं? काय ग? ती पळायला लागलाय पुढं। आता मंदिरमध्ये गर्दी एवढी होती आणि म्हणजे वॅकेशन असल्यामुळे खूप जण दर्शनासाठी येतात, आणि सॅटर्डे संडे म्हणलं की सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे मग मंदिरमध्ये खूप जास्त गर्दी होती। परत कधी गेलो तर तुम्हाला हे या देवीचे म्हणजे मंदिरातले व्हिडिओज नक्कीच शेअर करेन। तर जास्त काही मला शूट करता घेता आलं नाही, कारण सेफ्टी पण होती आणि गर्दी खूप होती, त्यामुळे मग मला काही जास्त शूट करता आलं नाही। चला तर आता अजून एक स्कूल आहे इथे, ते बघायचं आहे। म्हणजे इथे बोलणं झालं आहे फौजींचं, तिथे ते म्हणाले ॲडमिशन, पण मला बघायची होती आणि आयुषला पण बघायची होती स्कूल। हे आहे OPS ओरिएंट पब्लिक स्कूल, हे पण फेमस स्कूल आहे, कॉन्व्हेंट स्कूलच आहे हे पण बहुतेक। तर चला आता इथे हे स्कूल फक्त बघायचं होतं, ते म्हणाले ॲडमिशन देतो, पण आमचंच चाललं की थोडंसं लांब आहे हे स्कूल, त्यामुळे मग थोडंसं त्याला ॲडजस्ट करता येणार नाही, टाईम म्हणजे जास्त भेटणार नाही। मग जर ह्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं तर मग ट्रॅव्हलिंगमध्येच त्याचा जास्त वेळ जाईल, त्यामुळे। तर चला आता आम्ही आलो घरी, जेवण वगैरे केलं छान मस्तपैकी, आणि संध्याकाळचं थोडंसं मी टेरेसवर गेले होते 4-5 वाजता, आणि इथे लिच्चीचं झाड आहे बघा। तर खूप छान लिची लागल्या होत्या, बघून असं खाव्याशा वाटत होत्या, पण आमच्यातलं नाही, ते शेजारच्या बिल्डिंगमध्ये आहे,
त्यामुळे खाता नाही येणार, मार्केटमधूनच आणायला लागेल खायला. पण भरपूर लिची लागल्या होत्या त्याला. झाडलं खड आणि मी लिचीचा व्हिडिओ शूट करत होते तोपर्यंत प्लेन आलंय. मला खूप आवडतं प्लेन बघायला. ते ना प्रत्येकाच्या घरी लिचीचं झाड आहे. आपल्याकडे कसे आंब्याचं चिक्कूचं वगैरे झाड असतं ना, तसं इथे कॉमन फ्रूट आहे. खूप छान लागतं. चला तर मग हा छत्तीसगडमधला पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.